देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यात. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली. महायुतीकडून गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे व माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके हे भाजपचे दोन्ही नेते आग्रही आहेत. यावर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना विचारलं असता त्यांनी मागील 5 वर्षात मी अनेक लोकहिताची कार्य केली आहेत, त्यामुळे पक्ष मला पुन्हा उमेदवारी देईल आणि मी मागच्या वेळेस 2 लाख मतांनी निवडून आलो होतो, मात्र यावेळेस 4 लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. कुठलाही पक्ष आलं, राजकारण आलं की स्पर्धा आली, त्यामुळे स्पर्धेला मला तशी काही अडचण वाटत नाही. स्पर्धा ही असलीच पाहिजे आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षात प्रामाणिकपणे मी या भंडारा गोंदिया जनतेची सेवा केली आहे, नम्रपणे केली आहे, त्यांच्यातला एक म्हणून केलेली आहे. त्यामुळे ज्या मला जे शक्य असेल, भंडाऱ्याचं मेडिकल कॉलेज असो की गोंदियाचं मेडिकल कॉलेज असो, करोना काळात केलेली लोकांची सेवा असो, शेतकऱ्यांसाठी आपल्या जे मला करता येते करण्याचा प्रयत्न असो, अशा अनेक गोष्टी, आमच्या युवकांसाठी बेरोजगार मेळावा असो, त्यांच्या स्पर्धा परीक्षेचं त्यांना गायडन्स असो, सगळ्यांना जे होईल, महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव दोन्ही जिल्ह्यात तालुक्यात आमच्या दिव्यांग बंधूंसाठी आम्ही केलेला कार्यक्रम असो, जे मना लावून जे प्रामाणिकपणे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी गेल्या 5 वर्षात मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि सोबतच मोदीजींच्या कामाची जोड, मोदीजींनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण विकासाची गंगा सगळ्या जिल्ह्यात आणलेली आहे. त्याच्याही सुद्धा आपल्याला रस्ते असोत, पुलं असोत की अनेक कामं असोत, ही सगळ्या कामाची पावती म्हणून मला परत याही वेळेस मला उमेदवारी मिळेल आणि मला विश्वास आहे या मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मताधिक्याने, एवढंच नव्हे तर मागच्या वर्षी 2 लाखाची लीड होती, यावेळेस किमान 4 लाखाच्या फरकाने मी निवडून येईल हा विश्वास आपल्या व्यक्त करतो. आणि आपला असाच प्रेम आणि आपलं प्रेम आमच्या सर्वसामान्याचं लोकांचं असंच मला कायम राहील, माझ्या पाठीशी प्रेम कायम राहील हाही विश्वास व्यक्त करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.